नमस्कार मंडळी, आपल्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सकाळी उठल्यावर चहासोबत नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न रोजच असतो. आणि नाश्त्याचा विषय निघाला की आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी येतो तो म्हणजे गरमागरम उपीट. चला तर रेसिपी बघूया. इथे मी 2.5 वाटी रवा, थोड्याशा भाज्या चिरून घेतले, शेंगदाणे, उडीद डाळ आणि मिरची घेतली आहे. तर आपली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप आहे रवा कसा भाजायचा. इथे मी एका कढईत 1 चमचा तूप, त्यामध्ये 2.5 वाटी रवा घेतलेला आहे. गॅस मध्यम ठेवून आपल्याला हा रवा 5 ते 7 मिनिटे भाजून घ्यायचा आहे. तुपामुळे उपीटाला सुगंध आणि चव खूप छान येते. लक्षात ठेवा, रव्याचा रंग आपल्याला जास्त बदलू द्यायचा नाहीये. तो पांढराच राहिला पाहिजे, पण त्याचा कच्चा वास गेला पाहिजे. रवा छान भाजला की तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवूया. तेल छान गरम झालं की त्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे. मोहरी छान तडतडली की यात टाकायचे कढीपत्त्याचे पाले आणि त्यानंतर उडीद डाळ टाकायची आहे. 2 मिनिट ह्याला तळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाका. जेव्हा खाताना ही डाळ आणि शेंगदाणे दाताखाली कुरकुरीत लागतात ना, खूप भारी वाटतं. आता त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे, फक्त मऊ होईपर्यंत परतायचा आहे. कांदा परतून झालं की त्यात टाकायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून 2 मिनिट परतून घ्या. परत टाका बारीक चिरलेला टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून आपण यातच चवीनुसार मीठ टाकूया आणि 2 मिनिटे छान परतून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा अंदाज. आपण ज्या वाटीने 1 वाटी रवा मोजला होता ना, अगदी त्याच वाटीने आपल्याला 3 वाटी पाणी घालायचं आहे आणि पाणी कोमट असलं पाहिजे. त्यामध्ये थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ टाकून पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतरनं गॅस एकदम बारीक करायचा. आता एका हाताने कढईत हळूहळू रवा टाकायचा आणि दुसऱ्या हाताने चमच्याने पाणी सतत हलवत राहायचं. यामुळे उपीटामध्ये रव्याच्या गाठी अजिबात होत नाहीत. रवा व्यवस्थित मिक्स झाला की यात टाकायचं भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर आणि परत एकदा चांगलं मिक्स करून कढईवर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक कडक वाफ काढून घ्यायची आहे. वाफेमुळे रवा छान फुलतो आणि उपीट मऊ होते. आता इथे उपीटसाठी चटणी बनवूया. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, मीठ आणि मिरची टाकून वाटून घेतलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून एकदा फिरवून घ्या. आता आपली चटणी तयार आहे. यामध्ये अजून थोडंसं पाणी मिक्स करा आणि चवीनुसार तुम्हाला मीठ लागेल तसं टाकून घ्या आणि आपली चटणी तयार. 3 मिनिटे झाली आहेत. झाकण उघडूया. वाव, तुम्ही बघू शकता आपलं उपीट किती सुंदर दिसतंय. अजिबात चिकट झालेलं नाही आहे. तर कशी वाटली मऊसूत उपीटाची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा.